पण मला नेहमी असं वाटतं की जगणं सुंदर करायचं आहे तर ते तुमच्याच हातात असतं. शेवट शब्द उच्चारण्याचं सामर्थ्य ईश्वराकडे आहे. ते कसे उच्चारता त्याच्यावर तुमचं जगणं समृद्ध असतं ना. म्हणजे तो गुराखी म्हशीला सुद्धा प्रेमानं राणी म्हणतो आणि आपण घरातल्या राणीला लाडानं म्हस म्हणतो. कसं जगणं सुंदर होईल? जगणं सुंदर व्हायचे तर तुमची मनं जुळावी. पण आत्मशोध घेत असताना ह्या नव्या पिढीचं काय झालेलं आहे, प्रत्येक गोष्ट ही पैशाशी जोडत आहे. म्हणजे किती पैसे मिळणार आहेत त्याच्यावर ह्यांचं करिअर ठरतं. मला गाडी मोठी पाहिजे, बंगला मोठा पाहिजे, पगार मोठा पाहिजे. माझ्या कॉलेजला मुलं मुली असतात ना, त्यांना मोबाईलसुद्धा छोटा चालत नाही, त्यांना मोबाईल मोठा लागतो. बरोबर. छोटा मोबाईल असेल ना तर त्यांना वाटतं आपण दारिद्र्यरेषेखाली जगतोय का काय कोणास ठाऊक. मला वाटतंय की आपण पहिल्यापासून त्यांना असं तुला एवढे मार्क पडले पाहिजे, तुला एवढं यश मिळालं पाहिजे. अरे कसल्या सक्ती तुम्ही करताय? त्या सक्तीतनं एक वैफल्यग्रस्तपणा येतो माणसाकडे. आज तुम्हाला मी सांगतो, त्याला सांग ना तू कष्टानं जे मिळवशील ना ते तुझं आहे. चांगलं चित्र आपण बघितलं, निसर्ग चांगला बघितला तर तो नेत्रानंद असतो. पण चांगलं पुस्तक वाचलं तर तो आत्मानंद असतो. बर्ट्रांड रसेलचं एक वाक्य आहे, तुम्हाला मित्र निवडायचे आहेत ना, तुमच्या व्यवसाय पलीकडचे निवडा आणि तुम्ही एक 3 गोष्टी मनाशी बांधा. तुम्हाला आर्थिक दारिद्र्य नाही ना, तुमचं मानसिक आरोग्य छान आहे ना आणि तुमची मैत्री चांगली आहे ना, बस तुम्ही जगण्यातला सगळ्यात मोठा आनंद घेऊ शकता. कारण लागलेली संगत सोडणं हे सुद्धा अवघड असतं. मग ह्याच्यावर कसा उपाय करायचा? आज मुलांना आपण का त्या प्रांगणात आणत नाही? आज तुम्ही मला सांगा की तुम्ही ग्रंथांच्या प्रांगणात आणा ना मुलांना. शो मी युअर कंपनी, आय टेल युअर फ्युचर. तुझी संगत चांगली असेल तर तुझ्या आयुष्याचं सोनं होईल, पण तुझी संगत बिघडली तर सोन्यासारख्या आयुष्याची माती होईल. चालणंच माणसं विसरली आहेत जगण्यातलं. कारण एक ॲट्रॉफी नावाचं एक तत्त्व आहे आमच्याकडं शरीरशास्त्राचं. ज्या गोष्टी तुम्ही वापरत नाही त्या कालांतराने नष्ट होतात. कित्येक वेळा आपल्या आयुष्याच्या वाट्याला सुद्धा विचित्रच चित्र येतं, पण विचित्र चित्रात ज्याला छान रंग भरता येतात त्याला जीवन सुंदर करता येतं. तुला जीवन सुंदर करायचं असेल तर दृष्टी छान ठेव. हे समाधानच आपण विसरलोय सगळं. म्हणजे आत्ताचं जे सगळं जग आहे हे समाधान पूर्णपणे विसरलेले आहे. ते समाधान शोधण्यासाठी काय मार्ग आहे का? ज्या तुम्हाला ईश्वरानं सर्व गोष्टी चांगल्या दिल्यात. तुम्ही मला सांगा, अशी कित्येक माणसं असतात ज्याला पाय नसतो, एक हात नसतो, ज्याला डोळा नसतो. ईश्वरानं तुम्हाला सगळं दिलं तरी तुम्ही असमाधानी. अरे तुमचं मग समाधान कशात आहे? नमस्कार, मी विनोद कुलकर्णी. आरसपाणी पॉडकास्ट चॅनलमध्ये आपलं प्रेक्षकांचं स्वागत. आरसपाणी पॉडकास्ट चॅनलमध्ये आपण प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या व्यक्तींना भेटतो. मान्यवर व्यक्ती आपल्या चॅनलला येतात आणि पॉडकास्टमध्ये आपल्या सहभागी होतात. आजही आपल्या चॅनलमध्ये जे आलेले आहेत ते महाराष्ट्रातले ख्यातनाम वक्ते आहेत, मोठे लेखक आहेत आणि त्यांच्या वाणीचं प्रभुत्व संपूर्ण महाराष्ट्रावर पसरलेलं आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसलेंची जन्मशताब्दी याच वर्षापासून सुरू होत आहे आणि तोच वारसा घेऊन प्राचार्य यशवंत पाटणे हे महाराष्ट्रभर आपल्या वाणीनं सगळ्या रसिकांना मंत्रमुग्ध करत असतात. पण फक्त ते वक्ते आहेत असं नाही, तर ते उत्तम लेखक आहेत, विचारवंत आहेत आणि महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम ज्या मोजक्या वक्त्यांनी केलेलं आहे त्यामध्ये प्राचार्य यशवंत पाटणे यांचं नाव येतं. त्यांचं एक सुंदर जगण्यासाठी नावाचं पुस्तक आहे. जवळपास त्याच्या 30 आवृत्त्या निघालेल्या आहेत 22 वर्षामध्ये. यशवंत पाटणे सर हे सुंदर जगावं कसं हे अतिशय उत्तम रीतीनं त्या पुस्तकामध्ये सांगतात किंवा त्यांनी त्याची मांडणी केलेली आहे. आज समाजामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत, गंभीर प्रश्न आहेत. म्हणजे नीटची पेपरफुटी होती आहे, TETची शिक्षकांची पात्रता परीक्षा आहे तिची पेपरफुटी झालेली आहे. समाजामध्ये प्रचंड ताणतणाव आहेत. म्हणजे पेपर फुटला म्हणून सुद्धा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. युद्ध सुरू आहे एका बाजूला, त्याचा तणाव लोकांवर आहे, दुसऱ्या बाजूला महागाईचा तणाव आहे आणि अशा तणावाच्या जीवनामध्ये नैराश्य मोठ्या प्रमाणावर येतं आणि स्पर्धेमध्ये आपण इतके अडकले जातो की सुंदर कसं जगावं हेच आपण विसरून जातो आणि काही काळानंतर वेळ निघून गेल्यानंतर आपलं जगणं राहून गेलं आहे अशी भावनासुद्धा मनामध्ये निर्माण होते. अशा प्रसंगामध्ये किंवा अशा तणावाच्या वातावरणामध्ये नेमकं सुंदर कसं जगलं पाहिजे हे सांगण्यासाठी आज पाटणे सर आवर्जून वेळात वेळ काढून इथं आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. मी आपलं स्वागत करतो सर.
सर, तुम्ही सुंदर जगावं कसं हे पुस्तकातनं सांगता, व्याख्यानातनं सांगता. नेहमी तुम्ही सांगत आलेला आहेत, 25-30 वर्ष मी तुमची व्याख्यानं ऐकतोय. एकूण समाजामध्ये आता नैराश्य प्रचंड आहे, ताणतणाव आहेत, विद्यार्थी आत्महत्या करतायत आणि स्पर्धा तर आहेच, म्हणजे स्पर्धेत टिकलं पाहिजे ही वस्तुस्थिती आहे, म्हणजे ती काय आपल्याला नाकारता येत नाही. पण स्पर्धेत टिकतानासुद्धा आत्महत्या न करता किंवा नैराश्य अंगात बाळगून मनात येऊन नैराश्य एक व्यसनी वृत्तीसुद्धा वाढत चाललेली. अशा वेळेस ह्याला छेद देत आपण सुंदर कसं जगावं असं तुम्हाला कसं वाटतं, की ह्या सगळ्या वातावरणाला छेद देत नव्या पिढीनं सुंदर कसं जगलं पाहिजे? नमस्कार. हे पहा, ह्या सगळ्या गोष्टी घडत राहणार आहेत. नदीला पूर येणार आहे, आकाशात ढग येणार आहे, वादळं येत जाणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी घडतच जातात. या घडणाऱ्या गोष्टीमध्ये आपल्याला वाट काढायची आणि जगणं सुंदर करायचं आहे. जसं शिरवाडकरांचं एक सुंदर वाक्य मला आठवतं, की नद्या सुंदर आहेत, डोंगर सुंदर आहेत, यवन सुंदर आहे तो माणूस. पण माथ्यावरती आभाळण पायाखाली रस्ता असला तरी माणसासाठी जगावंसं वाटतं. माणसासाठी आपण एकदा जगणं सुरू केलं. कारण मी एक पुस्तक वाचत होतो, मॅन्स सर्च फॉर मिनिंग नावाचं. ते व्हिक्टर फ्रँकलचं पुस्तक आहे. एक सुंदर वाक्य त्यानं लिहिलं आहे, ज्याला जगायचं कशासाठी कळतं त्याला जगणं सुंदर करता येतं. शेवट जगण्यातली सुंदरता तुमच्या आयुष्यातल्या मूल्यांवर अवलंबून असते. तुमची मूल्य कुठली आहेत याच्यावर जीवनाची सार्थकता आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की मी खरं तर सुंदर जगण्यासाठी हा विषय तुम्ही आणि पुस्तकाचा उल्लेख केलात. औरंगाबादला ज्येष्ठ नागरिक संघाचं मोठं अधिवेशन होतं आणि इथं ज्यावेळी मी गेलो आणि त्या अधिवेशनामध्ये भाषण केलं, खरं तर त्या सर्व वृद्ध माणसांच्यातलं जे काही चैतन्य जागं झालं. अनेक नंतर आजी आजोबा मला भेटले आणि सर याच्यावर तुम्ही पुस्तक लिहा, याच्यावर तुम्ही लिहिलं पाहिजे. खरोखर मला इतका एक आनंद झाला. त्या सुंदर जगण्यासाठी मध्ये एका माऊलीचं वाक्य मी लिहिले, की जगावं कसं सुंदर या संदर्भात. कारण व्याख्यान झाल्यावरती माऊली बिचारी पाठीशी आली, मोठी शाबासकी दिली. म्हणजे मी पडता पडता वाचलो, इतकी मोठी शाबासकी होती. मग मला म्हटले की पाटणे, आय लाईक युअर लेक्चर. ठीक आहे म्हणजे तू सगळीकडं म्हटले हे भाषण करत जातोस आनंदी कसं, पण तुला मी एक सूत्र सांगते, तू उद्याच्याला जे पुस्तक लिहिशील त्याच्यात बघ तुला समावेश करता आला का. आणि इतकं सुंदर सूत्र बाईंनी सुंदर जगण्यासाठी सांगितलं, की एकपट खायचं, दुप्पट पाणी प्यायचं, तिप्पट चालायचं, चौपट हसायचं आणि पाचपट आनंदी राहायचं. म्हटले एकपट खायच्या इथंच आपण दुप्पट होतो काही वेळेला. बरोबर आहे. हो. आणि मग त्या माऊलीने सांगितलं की तुमचं चालणं फिरणं तुमचं जगणं हे तुम्ही तुमच्या नियंत्रणाखाली ठेवा. जगणं सुंदर करता येतं. फक्त एकच आहे की त्यासाठी काही पथ्य असतात, त्यासाठी काही असे कुठल्या ग्रंथामध्ये मंत्र नसतात. पण मला नेहमी असं वाटतं की जगणं सुंदर करायचं आहे तर ते तुमच्याच हातात असतं. अन्न वस्त्र निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण या गरजांच्या पलीकडे एक फार मोठं मूल्य दडलेलं असतं, ते प्रेम असतं. तुम्हाला सगळ्या गोष्टी आम्ही दिल्या आणि जर प्रेम नसेल, मी तर अनेक वेळा सांगतो की अन्नपदार्थाची चव त्या पदार्थात असते, पण त्यापेक्षा त्या वाढणाऱ्याच्या जिभेच्या टोकावर जास्त नांदत असते. बरोबर आहे. कारण जीभ दोन गोष्टी करते. एक ताटातलं अन्न ओठातनं पोटात टाकणं हे जिभेचं पहिलं काम, आणि जिभेचं दुसरं काम असतं की पोटातल्या भावना ओठातनं बाहेर टाकायच्या. ओठातनं बाहेर पडणाऱ्या शब्दांना जेव्हा मांगल्याचा स्पर्श होतो त्याची ओवी होते, आणि जेव्हा त्याला तुमच्या रागाचा स्पर्श होतो त्याची शिवी होते. शेवट शब्द उच्चारण्याचं सामर्थ्य ईश्वराकडे आहे. ते कसे उच्चारता त्याच्यावर तुमचं जगणं समृद्ध असतं ना. म्हणजे मी रवींद्रनाथ टागोरांची एक कविता वाचत होतो, सहज तुम्हाला सांगतो. शांताबाई शेळकेंनी त्याचा एक संदर्भात सुंदर किस्सा दिला आहे. आणि त्या स्वतःच्या कुटीमध्ये ती बसत असताना खालून नदी वाहत होती, छान प्रवाह वाहत होता सगळा. आणि त्यांना अचानक एक शब्द ऐकू आले, राणी किती वेळ झाला, सूर्य मावळला, आता आपल्याला घराकडे जायचं ना. तर रवींद्रनाथ शहारून गेले. त्यांना वाटलं आपल्या नदीच्या काठावरती राणी आणि एक राजा आहे, तो राजा त्या राणीला म्हणतोय, राणी किती वेळ झाला, अगं सूर्य मावळला ना, आपल्याला घरी जायचं आहे ना. म्हणजे त्यांच्यात एवढी उत्सुकता निर्माण झाली की त्या राजालाही बघावं आणि राणीलाही बघावं. त्यांनी खिडकी उघडून खाली बघितलं तर राजाही नव्हता आणि राणीही नव्हती. एक म्हस पाण्यात होती आणि तिला गुराखी म्हणत होता, राणी किती वेळ जायचं, अगं सूर्य मावळला ना.
त्याच्या पुढं मी वाक्य असं जोडलं आहे, म्हणजे तो गुराखी म्हशीला सुद्धा प्रेमानं राणी म्हणतो आणि आपण घरातल्या राणीला लाडानं म्हस म्हणतो. खरंय, कसं जगणं सुंदर होईल? खरंय. जगणं सुंदर व्हायचे तर तुमची मनं जुळावी लागतात. आपल्याकडे सुंदरतेची उपमा आता म्हशीची झालेली, म्हशीला राणीची झालेली असं. सर, आपण ही जी स्पर्धा करतो तर तुम्ही तुमच्या पुस्तकात सुद्धा लिहिलेलं आहे, पण एकूण आत्मशोध घेतला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे की जगण्यासाठी आपल्याला नेमकं काय लागतं आता तुम्ही सांगितलं. पण आत्मशोध घेत असताना ह्या नव्या पिढीचं काय झालेलं आहे, प्रत्येक गोष्ट ही पैशाशी जोडत आहे. म्हणजे किती पैसे मिळणार आहेत त्याच्यावर ह्यांचं करिअर ठरतं. म्हणजे हे करिअर निवडलं तर मला महिन्याला पॅकेज किती मिळेल, वर्षाला पॅकेज किती मिळेल, म्हणजे पॅकेजचा एक फार मोठा तणाव त्यांच्यावर आहे. म्हणजे आज लग्न ठरवायला जरी गेलो ना तर पॅकेज किती विचारतात, म्हणजे तो काय करतो हे विचारत नाहीत, ते पॅकेज किती करतात. मग अशा परिस्थितीमध्ये तरुण पिढीनं सुद्धा आपला आत्म्याचा आवाज कसा ओळखावा, कसं काम करावं? कसं आहे विनोदराव, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला वेड कशाचं आहे. आज खरं सांगेन तुम्हाला, लोकांना प्रचंडपणाचं वेड लागले. आणि प्रचंडपणा कुठला? मला गाडी मोठी पाहिजे, बंगला मोठा पाहिजे, पगार मोठा पाहिजे. माझ्या कॉलेजला मुलं मुली असतात ना, त्यांना मोबाईलसुद्धा छोटा चालत नाही, त्यांना मोबाईल मोठा लागतो. बरोबर आणि आहे. छोटा मोबाईल असेल ना तर त्यांना वाटतं आपण दारिद्र्यरेषेखाली जगतोय का काय कोणास ठाऊक. म्हणजे इतक्या मोठ्या गोष्टींचं वेड लागलं आहे. आणि ह्या मोठेपणाच्या नादात तुम्ही साधेपणातला उत्कट आनंद गमवत चालला आहे. तुम्हाला आकाशातल्या चांदण्या दिसत नाही, जुजुळ वाहणारं पाणी कधी दिसत नाही, तुम्हाला लताचा आवाज कधी ऐकू येत नाही, फुलांचा विनोद तुम्हाला कळत नाही. साध्या गोष्टी आहेत. अरे साधेपणात काय सामर्थ्य असतं, साधेपणात काही सौंदर्य असतं, साधेपणात काही साधुत्व असते. हे आम्हाला साने गुरुजींनी शिकवलं, आम्हाला महात्मा गांधींनी शिकवलं. आज गांधीजी फक्त नेत्यांच्या ओठावर आणि पैशाच्या नोटावर शिल्लक आहेत मंडळी. हे साधेपण ज्यावेळी मुलांच्यावरती संस्कार घेईल. तुम्ही मला सांगा, आपण आपली पिढी आहे, मी नव्या पिढीशी आता असं नाही होणार, पिढी शेवट विचार बदलतात, दृष्टी बदलते, त्यांची स्वप्न बदलतात, सगळं बदलतं. पण हे सगळं बदललं तरी आपण कुटुंबीय म्हणून त्याच्यावर जे संस्कार करतो आहे तिथं कुठेतरी आपण अपुरे पडतो आहे. मला वाटतं आहे की आपण पहिल्यापासून त्यांना असं, तुला एवढे मार्क पडले पाहिजेत, तुला एवढं यश मिळालं पाहिजे. अरे कसल्या सक्ती तुम्ही करताय? त्या सक्तीतनं एक वैफल्यग्रस्तपणा येतो माणसाकडे. आज तुम्हाला मी सांगतो, त्याला सांग ना, तू कष्टानं जे मिळवशील ना ते तुझं आहे. तुझ्याकडं फक्त एक असू दे, प्रामाणिक कष्ट कर, बरोबर आहे. आणि तुझं जगणं सुंदर कर. मी असं म्हणत नाही, आनंदानं राहायला पाहिजे, मी पोशाख चांगला काढतो, मी वाहनातनं चांगल्या जातो, ह्या गरजा आहेत त्या ठीक आहे, पण त्या गरजेच्या पलीकडं जेव्हा तुमच्या अपेक्षा जातात ना तेव्हा ती चैन होते. लक्षात. बरोबर आहे. आज या अतिरेकी चंगळवादानं तरुणाई दिशाहीन होत चालली. हा अतिरेकी चंगळवाद हा लहानपणा, तुम्हाला मी आता सहज मला आठवलं म्हणून सांगतो, सुंदर जगण्यासाठी मध्ये एक कविता आहे, फार छान कविता आहे. ती आई मंदाकिनी गोडसे नावाच्या एका कवयित्रीची कविता आहे. मी त्यात लिहिली, मला आपण बोलताना आठवलं म्हणून, की मुलांच्यावरती आया परीक्षेच्या काळामध्ये त्यांच्या ज्या दुर्गामाता होतात सगळ्या, म्हणजे त्या बाल्य हिसकावून घेतात, त्यांच्या जीवनातला वात्सल्याचं मोल मागतात कधी कधी त्या. पण एक आहे की साने गुरुजींची श्यामची आई आम्ही जेवढं वाचलो तेवढं आम्हाला असं वाटत होतं कुटुंबाला की आपल्या घरातनं सुद्धा एखादा श्याम असा जन्माला यावा. पण तो संस्कार जो आहे तो मला त्या कवितेत दिसला. साधी कविता आहे बरं का. काल रात्री आईशी खोटं मी बोललो, सरांच्याकडे जातो सांगून पिंट्याकडे गेलो, सायन्सच्या परीक्षेची वाटत होती भीती, म्हणून लपवून ठेवल्या खिशात काही प्रयोगाच्या आकृती कॉपी करण्यासाठी. पिंट्याचं बघून मी लिहिलं शर्टाच्या आत काही गणिताची सूत्र शर्टाच्या आत लिहिली. ती नंतर म्हणतो की दुसऱ्या दिवशी आईसोबत देवासमोर गेलो, नमस्कार करताना पुरता गडबडलो. आई म्हणली, असा का दिसतोस, रोजचा श्लोक म्हणताना असा का गडबडतोस. खरं सांगतो, रडाबसं वाटलं आणि आईच्या कुशीत शिरून सारं खरं सांगून टाकलं. आई म्हटली, स्वतः जे शिकशील तेच सोबत येईल, शर्टावरती लिहिलं सारं धुवून जाईल. बरोबर बेटा, स्वतःहून कबूल केलंस, आता हलकं हलकं वाटेल. आणि खरं सांगू का सोन्या, कष्टाचं असतं ना तेच आपल्यापाशी टिकेल. बरोबर. शेवट हा संस्कार जो आहे ना तो करण्यात आपण कुठेतरी अपुरे पडतोय. आज मागल ती वस्तू त्याला मिळते. आज त्याचे लाड इतके आहेत की आता मुलं, पहिल्या काळात खुळखुळा वाजवायची आई दूध पित नसेल तर, आता मोबाईलशिवाय मुलं दूध पित नाहीत. पोरांचे खुळखुळे झाले सगळे.
आता याला कुठं कोण कारणीभूत आहे सांगा ना. इथं आपण कुठंतरी आपल्या मेंदूवरती जो संस्कार, तुम्हाला विनोदराव सांगतो, मध्यंतरी एक मी फार छान लेख वाचला. जपानमध्ये क्योटो युनिव्हर्सिटी आहे, तिथं एक वाटारो साठो नावाचा संशोधक आहे आणि त्या संशोधकानं त्या मेंदूवरती संशोधन केलं आहे आणि त्याचं संशोधन करण्याचं कारण काय माहिती आहे, सुखाच्या अनुभूती बदलत चालल्यात. म्हणजे तुमच्या सुखाच्या अपेक्षा इतक्या मर्यादित होत्या आणि आता त्या इतक्या व्यापक होत चालल्यात की माणसाला, म्हणजे पहिल्या काळात तुम्हाला माहिती आहे हातावर चिरमुरे पडले तरी आनंद व्हायचा. बरोबर आहे. आता ती फालतू गोष्ट वाटते ना, तो पिझ्झा लागतो त्यांना तर त्याचा आनंद होतो. म्हणून त्यांनी सांगितलं की तुमच्या मेंदूमध्ये एक प्रिक्युनस नावाचा भाग असतो आणि त्यात करड्या रंगाचं द्रव असतं. हे जे द्रव असतं ते द्रव हे तुमचं जोपर्यंत स्थिर आहे, वाढतं आहे, तोपर्यंत तुम्हाला त्या सुखाच्या अनुभूती होतात. त्याचं म्हणणं असं आहे, त्या वाटारो साठोचं त्यांनी नोंदवलं आहे त्याच्यामध्ये, हे जे सध्या ध्वनी प्रदूषण आहे, मोबाईलच्या रेंज आहेत, वायू प्रदूषण आहे, याच्यामधनं तुमचा मेंदू आता थकत चालला आहे. ते करड्या रंगाचं द्रव कमी होत चाललं आहे. त्यांना असं लिहिलं आहे की ते करड्या रंगाचं द्रव, जसं अंगात रक्त असतं, रक्तावरून आपण हिमोग्लोबिन मोजतो, तसं एक करड्या रंगाचं द्रव हे जर कमी झालं तर माणसाचा पशु होईल म्हटले. तर पशुत ही भावना नाही त्यांच्यात करड्या रंगात. म्हणजे उद्या ज्याला म्हशीला तुम्ही पेंड दिलीत आणि त्याच्याऐवजी उद्या पेढे दिलेत तर ती काही तुमच्याकडे हसून बघणार नाही, ती दोन्ही एकाच चवीनं खाते, कारण तिची सुखाची अनुभूती मर्यादित आहे. पण त्यांनी सांगितलं की जर माणसाला जगणं सुंदर करायचं असेल तर त्यानं 2-3 पर्याय दिले. त्यात एक त्यानं सांगितलं, पहिली निसर्ग मैत्री करा. नंतर सांगितलं तुमच्या जगण्याला अध्यात्माचं अधिष्ठान असू द्या. अध्यात्माचं अधिष्ठान म्हणजे टाळकुटेपणा नाही. अध्यात्म म्हणजे एक आपण वर्तणुकीतनं जे चांगुलपण जपतो ते अध्यात्म असतं. आणि तिसरं त्यानं सांगितलं तुमची ग्रंथ मैत्री जपा. हे तुम्ही जपलत ना तर तुमच्यातला माणूस हा खऱ्या दृष्टीने जागा राहील. आणि आम्हाला वाटतं की आत्ताच्या काळातल्या मुलांच्यावरती ह्या ज्या माध्यमातनं, समाज माध्यमातनं ज्या काही क्लिप्स आहेत, तुम्ही सांगा त्या विश्वास नांगरे पाटलांनी पुस्तक लिहिलं आहे मनमेव विश्वास, त्यात त्यानं अमेरिकेचं चित्र दिलं आहे. 11वी मुलगा जो अमेरिकेतला पास होतो तो त्याच्या मोबाईलवर, संगणकावर किंवा इंस्टाग्रामवर कशावर तो म्हणले 12,000 बलात्कार बघतो, 15,000 खून बघतो, 1,00,000 सेक्सच्या जाहिरातीन क्लिप्स बघतो आणि त्यानंतर ते करता 11वी पास होतं. आता मला सांगा की एवढा संस्कार केल्यानंतर तुम्ही काय अपेक्षा बाळगता त्याच्या. म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारलात ना की ह्या मुलांच्या मनामध्ये थोडंसं एक आपण असं पेरलं पाहिजे की जगणं हे महत्त्वाचं आहे आणि त्या जगण्याला हे आपण जे काही रूपं देत राहतो की असं जर असेल तरच माझं जगणं आनंदी आहे, बिलकुल नाही. आनंदी जगण्यासाठी तुमच्या सवयी महत्त्वाच्या आहेत मला वाटतं. सवयी महत्त्वाच्या आहेत. आता काय झालं आहे की स्पर्धा इतकी आयुष्याला झालेली की माणसं छंदसुद्धा एखादा लावून घेत नाहीत आणि मग ते म्हणतात आम्हाला छंद जोपासायला वेळच नाही. हो, म्हणजे 12 तास कंपनीत काम करायचं, विकेंडला शनिवार रविवारला पर्यटनाचा आनंद घ्यायचा आणि मग छंद नसल्यामुळं किंवा नशेच्या, दारूच्या, ड्रगच्या आहारी गेल्यामुळं त्यांचं जे काय मनाचं प्रबोधन झालं पाहिजे, मनाची मशागत झाली पाहिजे, ही होत नाही. मग छोटे छोटे छंद कसे जोपासावेत माणसाने? कसं आहे, तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे. मुळात जो आनंद असतो ना, आता तुम्ही मला सांगा की एखादं चांगलं गाणं आपण ऐकलं तर तो कर्णानंद असतो. चांगलं चित्र आपण बघितलं, निसर्ग चांगला बघितला तर तो नेत्रानंद असतो. पण चांगलं पुस्तक वाचलं तर तो आत्मानंद असतो. आता तुम्ही म्हटला तसं लोक नशेत आनंद मानतात. मला एकानं विचारलं की पाटणे सर म्हटले तुम्ही पुस्तकं लिहिता, व्याख्यानं देता, तुम्हाला काय मिळतं म्हटले. तर म्हटलं मला पुस्तकं वाचली, लिहिली की तर आनंद मिळतो म्हटले. म्हटले आम्हालाही टाकली की आनंदच मिळतो म्हटले. बरोबर. तर मी त्याच्याकडे बघायला लागल्यावर म्हटल्यावर हेच काय चुकीचं आहे म्हटले. आणि तो म्हटला हे बघा आमचा आनंद आमच्यापाशी असतो, कदाचित तुम्ही जमिनीवरनं आनंद साजरा करता, आम्ही कुठपर्यंत पोचलेलो असतो तुम्हाला काय माहिती. तर मी त्याला एका वाक्यात उत्तर दिलं, तुम्ही जे म्हटलात ना त्याला मी म्हटलं बाळा की तुझाही आनंद आहे माझाही आनंद आहे, दोघांचाही आनंद आहे, एक लक्षात घे. पण माझ्या आनंदाला समाजाची मान्यता आहे, तुझ्या आनंदाला कुटुंबाचीही मान्यता नाही. तुझ्या आजच्या आनंदातनं उद्याचं दुःख जन्माला येतं, माझ्या आजच्या आनंदातनं उद्याचा आनंद जन्माला येतो. म्हणून आनंदसुद्धा क्षणभंगूर आणि शाश्वत असतो.
व्यसनातनं मिळालेला आनंद हा क्षणभंगूर आहे हो. त्यातनं तुम्हाला किती मजा मिळते आणि हा शाश्वत आनंद. मी गोष्टी नाट्यसंस्काराच्या पुस्तक लिहिले आणि मी जेव्हा शोधत गेलो की ही मोठे शास्त्रज्ञ असतात, विवेकानंदासारखा मोठा स्वामी असतो, संत असतो, किंवा आणखी रवींद्रनाथ टागोरांसारखा एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचा चित्रकार, संगीतकार असतो. मग ही माणसं इतकी एका बाजूनं मोठी आहे, म्हणजे गीतांजली लिहिणारे रवींद्रनाथ, संगीताचा शोध लावणारे रवींद्रनाथ, चित्र काढणारे रवींद्रनाथ. मग मला लक्षामध्ये येतं की ही चित्रकारिता त्यांनी तो छंद 60 नंतर जपला आहे. हे लक्षात घ्या, त्यांच्या संगीताचा शोध रवींद्र संगीत हे वयाच्या 60 नंतर आहे. बरोबर. आज तुम्हाला प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसलेंनी व्याख्यानं प्रचंड दिली, पण त्यांनी पुस्तक लेखनाचा छंद जो आहे तो 60 नंतर जोपासला. बरं. 60च्या अगोदर त्यांचं पुस्तक नव्हतं. जेव्हा माझ्या चैतन्याच्या चांदण्या पुस्तकाची प्रस्तावना मागायला मी गेलो त्यांना, तर ते माझं वय त्यावेळी मी कॉलेजला प्राचार्य होतो आणि लहान होता अगदी. मला म्हणले, यशवंतराव तुम्ही छान काम केलं की हा लेखनाचा छंद तुम्ही तरुण वयात जोपासलात. मला हा व्याख्यानाचं वेड लागलं म्हटले, आणि माझी 60 नंतरच सगळी ग्रंथसंपदा, म्हणजे अरविंदांचं पुस्तक सोडलं तर सगळी 60 नंतर आली. मी त्यांना म्हटलं, असं आहे सर की अक्रोडाच्या झाडाला फळं 60 नंतरच लागतात, ते खासदार असतात. म्हटले तुम्ही हा मोठेपणा देताय ठीक आहे म्हटले, पण जीवनात स्वतःचं मन गुंतवावं. कारण मी नेहमी सांगतो, मनाची आणि धनाची गुंतवणूक आहे. धनाची गुंतवणूक तुमच्या आयुष्याला समृद्धी देतेच, पण तुमच्या मनाची गुंतवणूक तुमच्या जगण्याला सुंदरता देते. लक्षात घ्या, तुम्ही मन कुठं गुंतवताय? तुमचं मन. आज विवेकानंदांसारखा माणूस हा छान, स्वतः त्यांना कुत्र्यांची आवड होती, शिळीची आवड होती. मी आईन्स्टाईनचं वाचत होतो. आईन्स्टाईन एवढा मोठा शास्त्रज्ञ, आणि मला वाटतं आहे की मी ते गीतेच्या गाभाऱ्यात पुस्तक वाचत होतो आणि त्यात आईन्स्टाईनचं उदाहरण दिलं आहे. आईन्स्टाईन जेव्हा दमायचा, थकायचा, सुंदर चित्र काढायचा. एक दिवस एक जण आला आणि त्याला अशी मुक्त चित्र काढायची सवय होती, छान चित्र काढायचा. त्याच्या भक्तानं चित्र पळवून नेलं ते, आणि कुठेतरी चित्र प्रदर्शन होतं तिथं ते दिलं. तिथं दिल्यानंतर त्याला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मिळलं म्हणून ते पळत पळत सांगायला आलं. म्हणले, सर तुमच्या त्या चित्राला पाहिलं. अरे म्हणले, मी तिचं वाळवत बाहेर ठेवलं होतं आणि तू पळवत पळवत तिकडं का नेलं आहे? कोणी दिलं आहे पहिलं पारितोषिक? चल बघू म्हटले. म्हणून ते त्या प्रदर्शनाची तो आली तर तिची तर बाहेरच लावलं होतं, त्याला हारवीर घातला होता चांगला, त्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. पण त्याने विचारलं की ह्या चित्रात तुम्ही त्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलं आहे, म्हणजे ह्याचं कारण काय? म्हणजे आजपर्यंत आम्ही अनेक मुक्तहस्तातली चित्र बघितली, पण एवढं उत्कृष्ट चित्र पहिल्यांदा बघतो आहे. म्हणले, मी पण अनेक शोध लावले म्हटले, पण तुम्ही जो हा शोध लावला आहे हे माझ्या वडिलांचं चित्र आहे म्हणले. ते तुम्ही उलटं करून लावलं आहे म्हणले, ते रंग ओघळलेत खाली म्हणले, आणि माझा वडील उलटा केला की तो मुक्त हस्तात मोडतो म्हटले, आणि त्याला बक्षीस मिळतं. आज महापुरुषसुद्धा असे मुक्त हस्तात चालले सगळे. पण छंद जो आहे ना, तो तुम्हाला कुठला तरी पाहिजे. शेवट माझा सुरुवात मी सुंदर जगण्यासाठीची केली आहे की कुठला ना कुठला तरी छंद. बर्ट्रांड रसेलचं एक वाक्य आहे, तुम्हाला मित्र निवडायचे आहेत ना, तुमच्या व्यवसाय पलीकडचे निवडा, आणि तुम्ही 1-3 गोष्टी मनाशी बांधा. तुम्हाला आर्थिक दारिद्र्य नाही ना, तुमचं मानसिक आरोग्य छान आहे ना, आणि तुमची मैत्री चांगली आहे ना, बस तुम्ही जगण्यातला सगळ्यात मोठा आनंद घेऊ शकता. पण छंद जो असतो, अनेक तुम्ही अगदी डॉक्टर आंबेडकर घेतलेत. आंबेडकर पियानो छान वाजवायचे. आंबेडकरांना पाककला कौशल्य होतं. आंबेडकर सुंदर स्वयंपाक करायचे. प्राचार्य भोसलेंनी सुद्धा एका ठिकाणी लिहिलेलं आहे, त्यांनी सांगितलं आहे की मी जेव्हा कर्मवीरांच्या वसतिगृहात होतो इथं रयतेच्या, त्यावेळीस अण्णांनी आमच्या आयुष्याला आकार दिला. भाकरीला आम्हाला आकार कसा द्यावा शिकवलं, पण मी अतिशय उत्कृष्ट स्वयंपाक करतो. मला छान भाकरी करता येते, छान पोळ्या करता येतात, छान कालवण करता येतं. पुढे एक वाक्य ते बोलले, पण मी हे सगळा स्वयंपाक करता येतो हे सांगायचं टाळतो म्हणले, कारण त्याची निमंत्रण येण्याची शक्यता आहे. तुम्ही उत्तम स्वयंपाक करता तर तुम्ही केलं पाहिजे. तुम्हाला असे चांगले छंद जोपासता. आता आम्हाला सुद्धा काय, लहानपणी हे छंद लागले ना की लिहायचं. कुठंतरी मागं आम्ही रामाच्या गोटात साताऱ्यात राहायचो, तिथे एक हौद होतं, त्याच्यावर फळ्या टाकायच्या, कुठलं तरी गुडगुडू गुडगुडू लिहायचं, काहीतरी एकांकिका लिहिल्यासारखं. मग 4 पोरं गोळा करायची, मग एकांकिका नाटक केल्यासारखं करायचं. हा छंद लागला, आणि त्या छंदातनं मग नंतर वडील लिहितच होते,
त्यांचं लिखाण आणि बोलणं चालू होतं, तो एक आमच्यासाठी आदर्शच होता. मग त्यातनं आम्हालाही तो लागला नंतर. पण एक आहे की तुमच्या जगण्यातल्या ताणतणावातनं मुक्ती देण्यासाठी एक आउटलेट लागतो बरोबर आहे. आणि छंद हा तो आउटलेट असतो. छंद हाच आउटलेट. हो. दुसरं जीवन सुंदर जगण्यासाठी संगतसुद्धा चांगली लागते. सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे मी ती लहानपणापासून संगत चांगली लागते का तरुणपणात संगत चांगली पाहिजे आणि एखादी बिघडलेली संगत लागली तर ती सोडवायची कशी, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण नव्या पिढीला जी संगत लागलेली आहे ती तुम्ही जी मगाशी सांगितली की मोठमोठ्या गोष्टी आवाढव्य गोष्टींची संगत लागलेली. म्हणजे गाडीसुद्धा सगळ्यात मोठी गाडी घ्यायची तर ती गाडी येईल एवढा पगार मिळाला पाहिजे, ती गाडी घेता येईल किंवा आयफोन नवीन आला तर प्रत्येक वर्षी माझा आयफोन बदलला पाहिजे, अशी जी सवय लागली ती संगतीमुळंच लागली असं माझ्यासारख्याला वाटतं. की बाबा की ते त्या संगत असलेल्या मित्रांबरोबर परिवाराबरोबर असतात की मी लगेच आयफोन घेतला, लगेच स्टेटस ठेवायचं, फेसबुकवर टाकायचं. तर ही संगत निवडणं हे सुद्धा सोपं काम नाही, कारण लागलेली संगत सोडणं हे सुद्धा अवघड असतं. मग ह्याच्यावर कसा उपाय करायचा? याच्यावर आता उपाय एक आहे. आता दोन प्रकार आहेत तुम्ही म्हणता, जसं बालपणातली मित्रांची संगत आणि मोठी झाल्यानंतर आपण कार्यक्षेत्रात ज्या जातो तिथं भेटणारी अवतीभोवतीची माणसं आणि तुमच्यावरती कोणाचा अधिक प्रभाव आहे त्याच्यावर तुम्ही तुमचं जगणं ठरवत असता. पण मला पहिला टप्पा आपण घेऊया की लहानपणी मी नेहमी सांगतो की आज तुम्ही विनोदराव सांगा की तुम्ही साहित्याच्याही क्षेत्रात छान काम करताय, आम्ही ग्रंथमहोत्सवाच्या माध्यमातून. आज मुलांना आपण का त्या प्रांगणात आणत नाही? आज तुम्ही मला सांगा की तुम्ही ग्रंथांच्या प्रांगणात आणा ना मुलांना. तुम्हाला मी सांगू, मी 9वीत असताना मला वडिलांनी जलमंदिर जे आहे तिथं पारायण सोहळा होता. त्या पारायण सोहळ्यात मला त्यांनी बसवलं ज्ञानेश्वरी वाचायला. तुम्ही आता विचार करा, मी 9वीत आहे आणि मला त्यांनी त्या पारायण सोहळ्यात बसवलं. आपलं वय आहे का तिथं बसायचं? पण अवतीभोवती सगळी थोर माणसं, मोठी मोठी, म्हणजे 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली पण 61च्या पुढं लोक तिथं असतात सगळे आणि मी एकटाच तिथं. मी वडिलांची माझ्या भक्तीपेक्षा ती सक्ती दांडगी होती त्यांची, त्यामुळे मी बसायचो तिथं आणि उगीच बधीर होऊन जायचं डोकं. वाचन करायचं म्हणजे सुद्धा तो आपल्याला एक आतून त्याची गोडी वाटली पाहिजे. मला काही तशी गोडी नव्हती. तर मी घरी आले की वडील मग मला विचारायचे किती अध्याय झाले, तर मी सांगायचो एक 3 अध्याय झाले. मग म्हटले ज्ञानयोग समजला का तुला? मी आपला शांतपणे त्यांच्याकडे बघायचो. नंतर म्हणायचे सांख्ययोग समजला का, भक्तियोग समजला का? मला वाटायचं हे कुठनं कर्मभोग आपल्या वाट्याला आला आहे सगळा, म्हणजे काही कळायचंच नाही काय. मग एक दिवस मी ताकदीनं त्यांना म्हटलं की मला काही समजत नाही, संस्कार काय असतो यासाठी तुम्हाला सांगतो. मला वडील म्हटले की तुला वाचलेलं लक्षात येत नाही, कळत नाही. मला लक्षात आलं आहे म्हटले, सगळं लक्षात येत नाही म्हटले. म्हटलं मला जर कळत नसेल वाचलेलं तर तुम्ही का मला तिथं बसवता? अर्थात काही संस्कार नकळत व्हावे लागतात. म्हणून त्यांनी मला सांगितलं की उत्तम ग्रंथ हे आत्म्याचं उत्तम अन्न असतं, लक्षात ठेव. म्हटलं अन्न ते खावं ना की जे आपल्याला पचल ते. मी अण्णा म्हणायचो, अण्णांना म्हटलं अन्न ते खावं ना आपल्याला पचल ते. हे बघ म्हटले, पचणं किंवा न पचणं त्यातसुद्धा एक पौष्टिकता असते म्हणले. आणि मला त्यांनी जे उदाहरण दिलं ते फार छान दिलं. मला ते म्हटले आपण सकाळी स्नान करतो, पाणी आपल्या अंगावर राहतो. स्नान केल्यानंतर पाणी अंगावर राहतं का? म्हणलं राहत नाही. पण मन कसं होतं म्हटले? म्हणलं मन प्रसन्न होतं. म्हणजे पाणी अंगावर राहत नाही पण मन प्रसन्न होतं. बेटा ज्ञानदेवाच्या ओवीचं हेच तर वैशिष्ट्य आहे ना. ती ओवी नाही लक्षात राहिली तर चालेल, पण ओवीच्या अभ्यंग स्नानानं तुझं मन प्रसन्न होईल. आणि मनाची प्रसन्नता हे सर्व सिद्धीचं कारण असतं, लक्षात घ्या. म्हणून तुम्ही जे म्हणता ना की तो संस्कार, मी नेहमी विनोदराव एक गोष्ट सांगतो, तुमच्याकडं पुष्कळ संपत्ती आहे म्हणून तुम्ही सुखी नाही आहे. तुमच्याकडं कुठलाच आजार नाही आहे म्हणून तुम्ही सुखी नाही आहे. तुमच्या सुखाची सगळ्यात मोठी कारणं तुमच्या मानसिकतेत असतात आणि ती मानसिकता. म्हणून मी या सुंदर जगण्यासाठी मध्ये एक शब्द लिहिला आहे. सुंदर जगण्यासाठी खरं तर हे जे शीर्षक आहे ना, ते शीर्षक अगोदरचं उजेडाचा वसा असं होतं. पुस्तक जेव्हा ते आलं त्यावेळेस मी ते आमचे शब्दप्रकाशनचे नितीन सोहनी होते, त्यांना हे पुस्तक दिलं होतं. आणि ते पुस्तक वाचल्यानंतर सर म्हटले आपण हा उजेडाचा वासा नको द्यायला,
कारण तात्यासाहेबांची एक कविता होती, या बसा थोडं तरी हसा आणि काळजामध्ये जापा उजेडाचा वसा. म्हणून मी उजेडाचा वसा दिला होता. नाही म्हणजे आपण सुंदर जगण्यासाठी नाव देऊ. खरोखर ते नाव त्यांनी दिलं आहे, त्या प्रकाशकांनी दिलेलं नाव आहे. नंतर ते नाव इतकं कॅची झालं की प्रत्येक वर्षाला पहिल्या काळात 3-3 आवृत्त्या त्याच्या निघाल्या. त्यातला एक शब्द जो मी सुंदर जगण्यासाठी या लेखात लिहिला आहे तो हेल्थ लिहिला आहे. हेल्थचं स्पेलिंग साधं आहे, HEALTH. त्या प्रत्येकाचा अर्थ तुम्ही जाणून घेतलात ना तर तुमचं जगणं सुंदर होतं. पहिला एच येतो. खरं तर आपण जन्माला येतो हॉस्पिटल तिथं एच असतो. आपण जिथं विचार करतो ते हेड तिथं एच असतो. आपण भावना जिथं जपतो ते हार्ट तिथं एच असतो. आपण काम करतो तिथं एच हँड असतो. तुमचं हार्ड वर्क असतं. अनेक ठिकाणी तुम्हाला एच येतो. शिकता ते हायस्कूल तिथं पण एच असतो. पण त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा एच असतो ना तो हॅबिटमधला असतो. बरोबर. हॅबिट म्हणजे सवयी. नेहमी असं सांगतात, तुझी संगत मला दाखव, मी तुझं भविष्य सांगतो. शो मी युअर कंपनी, आय टेल युअर फ्युचर. तुझी संगत चांगली असेल तर तुझ्या आयुष्याचं सोनं होईल, पण तुझी संगत बिघडली तर सोन्यासारख्या आयुष्याची माती होईल. आणि मी नेहमी गांधीजींचं उदाहरण देतो सत्याच्या प्रयोगमधलं, की वाईट सवयी लागल्या त्या तरुणपणामध्ये, पण त्यांनी वडिलांना एक चिठ्ठी लिहिली नंतर की माझ्याकडनं ह्या गोष्टी चुकल्या. तेव्हा वडील आजारी होते त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी ती चिठ्ठी वाचल्यानंतर त्या मोहनदासची त्यांच्या डोळ्यातनं थेंब खाली पडले. आणि त्यांनी त्याच्याकडे बघितलं आणि वडिलांनी त्या मुलाला एकच सांगितलं, म्हणजे चुकणं हा स्वभावधर्मच असतो, पण चुका सुधारून प्रगती करणं हा मानवधर्म असतो. लक्षात घे, तू चुकलाय चूक, तू मानवधर्म जपत राहा. आणि गांधींनी सांगितलं, त्यानंतर मला प्रार्थनेची सवय झाली. एक वेळचं अन्न नसेल तर चालेल, पण प्रार्थना हे माझ्या मनाचं स्नान असायचं. आज तुम्ही मला सांगा ती सवय लागली. सवय महत्त्वाची. एच नंतर ई येतो. ईचा अर्थ काय? ईचा अर्थ आहे एक्झाम. लाईफ तुमची एक्झामच आहे. ईचा अर्थ आहे एक्झरसाईज. तुम्ही एक्झरसाईज करा. आणि ईचा अर्थ आहे एन्जॉय. तुम्हाला ह्या 3 गोष्टी ई शिकवतात. पहिल्यांदा तुम्हाला आज तुम्ही मला सांगा की माणसांना आता चालणं हे संपलं आहे. मगाशी जसं सूत्र तुम्हाला सांगितलं, एकपट खाणं, दुप्पट पाणी पिणं, तिप्पट चालणं. आज चालणं कुठे आहे माणसाचं? नाही. तुम्ही बघताय ना, चालणंच माणसं विसरली आहेत जगण्यातलं. कारण एक ॲट्रॉफी नावाचं एक तत्त्व आहे आमच्याकडं शरीरशास्त्राचं. ज्या गोष्टी तुम्ही वापरत नाही त्या कालांतराने नष्ट होतात. जशी तुमची शेपूट गेली माणसाची, ती वापरली नाही तसं मला आता पायाची भीती वाटायला लागली. आणि नंतर कॅल्क्युलेटर आल्यामुळे मेंदूची पण कधी कधी वाढते. वापरायच्याच नाहीत त्या गोष्टी. तुम्ही मला सांगा, त्या बाईंनी सांगितलं 4था भाग की चौपट हसणं. कुठं हसणं आहे आपल्याकडं? बरोबर. आता हास्य क्लबमध्ये जाऊन माणसं असतात, हसायला लागते. तुम्हाला विनोदराव मी सांगतो, मी धनकवडीला गेलो होतो व्याख्यानाला आणि एक वृद्धग्रस्त व्याख्यान झाल्यानंतर मला भेटली. मला म्हणले, पाटणे तुम्ही 1.5 वर्षापूर्वी धनकवडीला आला होता का व्याख्यानाला? हो म्हणलं, मी आलो होतो. द्या टाळी म्हटलं. म्हटलं का? म्हणजे त्यावेळी जे हसलो त्याच्यावर आजच हसलो. म्हटलं हा 1.5 वर्ष काय करत होता माणूस म्हटलं. म्हणजे हसणं आमचं. अरे दुःख कुणाला नाही सांगा ना तुम्ही. पु ल देशपांडेंचं तुम्हाला उदाहरण सांगतो. इतकं सुंदर उदाहरण आहे की पु ल म्हटले की हसणं हा माणुसकीचा सुंदर आविष्कार आहे. आणि विनोदाच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला जगण्याची सुंदर मूल्य मांडता येतात. फक्त तुम्ही कशा दृष्टीनं बघता. म्हणून त्याने एक किस्सा एका ठिकाणी सांगितला होता. म्हणले, सुनीता आणि मी रस्त्यानं चाललो होतो. एक मटार विकणारा माणूस होता. मटारीच्या शेंगा असतात त्या हिरव्यागार. म्हटले, त्या बघितल्यानंतर असं वाटलं आहे. सुनीताला म्हटलं की मटार बघ किती छान आहेत. तिनं डोळे वाटारले म्हणले. आणि ती म्हणली, वातुळ्या शरीराला ही मटार चांगली नाही, डॉक्टरनं सांगितले ना. म्हणजे डॉक्टर तिकडं, आपण इकडं, तू मटार घे म्हटले. मग ही गेली. तिला घ्यायच्या नव्हत्याच मुळात म्हटले, तरी ती गेली माझ्यासाठी. मग तिने विचारलं, कशा दिल्या मटार म्हटले. तर त्यानं सांगितलं की 18 रुपये किलो. 18 रुपये किलो? तर म्हणला, शेतातनंच आणल्यात, अतिशय ताजे आहेत. आणि ताई घ्या की. ताई काही घेण्याची शक्यता नव्हत्या. म्हणून त्यानं त्याचं व्यावसायिक कौशल्य पणाला लावलं. आणि तो म्हटला, ताई तुमच्या घराशेजारी नेरकर राहतात का नाही? तर म्हणले, हो. त्यांनी घोड्यासाठी म्हणले 18 किलो घेतलेत. तुम्ही ह्याच्यासाठी 1 किलो तरी घ्या. ते पु ल म्हटले, कुठली बाई अशा वेळी घेईल म्हणजे घोड्याच्या रांगेत. पण पु लंनी खाली एक वाक्य फार सुंदर लिहिलं. कुठं हसणं असतं बघा. त्याने असं सांगितलं
की एकदा मी मटारीकडे बघितलं, एकदा नेरकराच्या घराकडे बघितलं आणि एकदा सुनीताकडे बघितलं आणि मला असं वाटलं की हिचा नवरा होण्यापेक्षा त्या नेरकराचा घोडा झाला असतो तर बरं. अरे जगणं आनंदी करण्याचे अनेक मार्ग असतात. तुम्हाला मी माझ्या दुसऱ्या एका पुस्तकात एक पुलंचं उदाहरण दिलं आहे. काही वेळेला मगाशी आपल्या बोलण्यात एक संदर्भ आला की मुलं त्या नशेत जातात, वैफल्यग्रस्त होतात, कित्येक वेळा इतक्या टोकाला जातात की माणसानं जीवन नको वाटतं. आयुष्यात सत्वपरीक्षा पाहण्याचे असे असंख्य प्रसंग येतात. पण तुमच्या जगण्याला जी काही उर्मी मिळते ना, जगण्यातली सुंदरता, मी नेहमी सांगतो आयुष्याच्या जगण्यातला सुंदर मार्ग हा ग्रंथातूनच जातो. म्हणजे आंबेडकरांसारखा माणूस त्यांना पंडित मदन मोहन मालवीय यांनी प्रश्न विचारला की तुमच्या घरात ग्रंथ किती आहेत? त्यांनी 2 लाख रुपयांचे ग्रंथ आहेत. मला द्या म्हटले, मी तुम्हाला 2 लाख देतो. म्हणजे माझ्या घरातनं ग्रंथ जाणं हा माझ्या कुडीतनं प्राण जाणं आहे म्हटले. बरोबर. किती प्रेम करत होता. आता तुम्हाला मी पुलंचं सांगितलं की पुलंनी अनेक पुस्तकं, अनेक लेख लिहिले. पण एखादा लेख माणसाचं जगणं असं प्रफुल्लित करतो, त्याला आत्महत्यापासून प्रवृत्त करतो. हे तुम्हाला कधी कधी आपण वाटतं हे अशक्य आहे सगळं. पण जयवंत दळवींनी एक साठवण नावाचं सुंदर पुस्तक लिहिलं आहे आणि त्यात त्यांनी छान एक लिहिला आहे संदर्भ. चीनचं युद्ध चाललं होतं आणि त्या युद्धामध्ये एक मराठी सैनिक, लग्न झालं होतं नुकतंच, त्याला बायकोला भेटायचं होतं पण राजा काही त्याला मिळत नव्हती. ते पुरतं वैतागलं होतं, थंडी प्रचंड होती. त्यानं विचार केला की आता जगण्यात तरी काय अर्थ आहे. तर इथून बायकोला एक पत्र लिहूया की तिथून तू वर जा, इथून मी काहीतरी व्यवस्था वर जाण्याची करतो, आता आपल्या गाठीबिटी तिथंच होतील. पण तिला पत्र लिहिण्यासाठी त्याने एक कागद घेतला, त्याच्यावर प्रिय शब्द लिहिला. पण बायकोला हे माहीत होतं की हा काय करेल, तिनं अंदाज घेतला होता. पण त्याचं मन रिझावं म्हणून तिनं एक दिवाळी अंक पाठवला होता आणि त्या दिवाळी अंकात जाता जाता ह्यानं वाचावं. ह्यानं तयारी पूर्ण केली, लाकडं घेतली, जोरात पेटवली, जाळा मोठ झाली, जाळ अशा मोठा झाला आणि त्याच्यात त्याला आठवण झाली की आता जाळ फारच झाला आहे, करूया, टाकूया उडी म्हटले. पण बायकोनं काय दिलं आहे, जरा चाळू तरी. आणि चाळता चाळता त्याच्या नजरेला तो पुलंचा लेख आला, माझं खाद्य जीवन. आणि त्याच्यातले ते खाद्यपदार्थ वाचायला लागला आणि पुलंनी त्या लेखामध्ये चिवड्याचं वर्णन केलं होतं आणि त्याला जोडून कोल्हापूरच्या छत्र्यांचं वर्णन एक त्याच्यामध्ये होतं. आणि हे वाचायला लागलो, सगळे पदार्थ वाचत वाचत त्याला तोंडाला पाणी सुटलं. चिवडा वाचताना ते असं प्रफुल्लित झालं, असं त्याला वाटायला लागलं की मरायला हरकत नाही पण एकदा चिवडा खाल्ला पाहिजे. चिवडा खाल्ल्याशिवाय मरण्याचा अर्थ नाही. आणि बघता बघता ती नंतर पहाट झाली, सगळं झालं, दिसायला लागलं आणि ह्याला वाटलं की आता काय करायला पाहिजे. आता पहा, त्यानं जे बायकोला प्रिय शब्द लिहिला होता तो त्यानं पुलंसाठी वापरला. प्रिय भाई, खरं सांगतो म्हटले, मला काल रात्री मरावंसं वाटत होतं पण तुमचा एक लेख वाचला आणि मला जगावंसं वाटतं आहे. पुलंनी जे उत्तर दिलं तेही एकाच वाक्यात दिलं. त्यांनी सांगितलं, हे माझ्या प्रिय वाचका, अरे तुला जगावंसं वाटतं म्हणून माझ्यासारख्या लेखकाला लिहावंसं वाटतं. लिहिणं आणि जगणं याचा अनुबंध आमचा तुटला ना तर जगणं आळणी होतं मंडळी. म्हणून तुम्हाला मी सांगितलं HE, तुम्ही जो तुमचा पुढं येतो HEA जो येतो ना तिथं दृष्टिकोन आहे, ॲटिट्यूड आहे तुमचा. तुमचा दृष्टिकोन कसा आहे. तुम्हाला सांगतो हे सुंदर जगण्यासाठी पुस्तक आहे. याच्यापूर्वी मला विको टर्मरिक क्रीमचे जे गजानन पेंढारकर होते त्यांनी जी ही क्रीम काढली, त्यांनी जे टर्मरिक काढलं, हे संगम हॉटेलमध्ये आम्ही दोघं एकत्र होतो. त्यावेळी उद्योग संमेलन होतं आणि त्यावेळीस मला त्यांनी एक इतका सुंदर, आम्ही त्यावेळेस एकाच लॉजवरती होतो, एकाच रूममध्ये होतो आणायचे. आणि ते मला म्हटले की सर माझे वडील शिक्षक होते, तुमचे वडील शिक्षक आहेत. पण त्यांनी मला जो किस्सा सांगितला ना तो इतका सुंदर होता. म्हटले माझ्या वडिलांनी म्हटले मला शिकवणी कुठली लावावी. आईबाप गणित इंग्रजीच्या लावतात पण आमचा बाप भन्नाट होता म्हटले. त्यानं मला चित्रकलेची शिकवणी लावली. बरं. कारण निवृत्त झाल्यावर त्याने एक फोटो स्टुडिओ काढला होता स्वतःचा, निवृत्ती करायचं झाल्यावर काय. आणि म्हणले ते इतका बाप भन्नाट होता म्हटले की बायका ज्या यायच्या त्या गजरे घालून यायच्या आणि त्या वडिलांना सांगायच्या की गाजऱ्याचा वास फोटोत आला पाहिजे म्हटले. काही माणसं अत्तर लावून यायची, अत्तराचा वास फोटोत आला पाहिजे. आमचं वडील म्हणले त्यांनी गल्ल्याखाली सगळ्या बाटल्या ठेवल्या त्या अत्तराच्या
आणि ते फोटोच्या मागं बोळा फिरवायचा म्हणजे येतोय का वाज बघायचं. पण धंदा फार जोरात होता. त्यांनी मला चित्रकलेची शिकवणी लावली. मी वडिलांना विचारलं, बाबा सगळ्यांचे आईवडील गणित इंग्रजी लावतात, हे बघ चित्रकलेमध्ये वेड्या वाकड्या रेषा असतात, तुला आयुष्यात अशी वेडीवाकडी माणसं भेटतील. चित्रकलेत रंगात रंग मिसळावा लागतो, तुला आयुष्य लोकांच्यात मिसळावं लागेल. म्हटले मी वर्गात गेल्यानंतर सरांनी एक सुंदर चित्र काढलं होतं. ते चित्र पाणी पिण्याच्या जगाचं होतं. तेच चित्र बघून मी चित्र काढलं तर माझं तोंड एका बाजूला होतं आणि बूड एका बाजूला होतं, म्हणून चित्र गुंडाळलं. सर माझ्याजवळ आले, म्हणले गजानन चित्र बघू. म्हणजे सर सगळ्यांची बघा, बाकीच्यांची, माझं काही बघू नका. म्हणजे का? नाही तुम्हाला शिकवल्याचा पाश्चात्ताप होऊ नये असं मला वाटतंय म्हटले. होऊ दे म्हणले व्हायचं तर. म्हणून ते चित्र सरळ केलं त्याने. आणि सरांनी एक गोष्ट केली, शेजारचा खडू घेतला, तो जो जग तिरका होता त्याच्याखाली असा खडूनं एक टब तयार केला. शेजारी निळा रंग होता, निळ्या रंगात बोटं बुडवली, त्या टबात फिरवली, त्यात पाणी झालं आणि प्रश्न विचारला, गजानन पाण्यात वस्तू कशी दिसते? सर म्हणला पाण्यात वस्तू तिरकी दिसते. मग तुझा जग जरी तिरका असला तरी त्याला विज्ञानाची मान्यता आहे म्हटले. नंतर काळा रंग घेतला, त्याला शेडिंग केलं, परत एक खडू घेतला, एक ब्रॅकेट केलं आणि म्हटले आता पहा म्हटले. आणि गजानन पेंढारकरांनी मला सांगितलं, ते मी ह्या पुस्तकात लिहिलं आहे, ते उदाहरण या सुंदर जगण्यासाठी मध्ये लिहिलं आहे. सर मी सरांना म्हटलं, सर माझं चित्र नव्हतं, ते विचित्रच होतं, किती घाणेरडं होतं, पण तुमचा एक स्पर्श झाला म्हटले, काय छान चित्र, किती सुंदर झालं. तेव्हा माझ्या आयुष्याला उरेल अशी शिदोरी माझ्या सरांनी दिली. आणि सर मला एवढंच म्हणले, बेटा गजानन आयुष्यभर एक लक्षात ठेव, कित्येक वेळा आपल्या आयुष्याच्या वाट्यालासुद्धा विचित्रच चित्र येतं, पण विचित्र चित्रात ज्याला छान रंग भरता येतात त्याला जीवन सुंदर करता येतं. तुला जीवन सुंदर करायचं असेल तर दृष्टी छान ठेव. त्याच्यानंतर येतो येल याचा अर्थ प्रेम. परस्पर प्रेम आणि विश्वास हा सुंदर जगण्याचा पाया आहे, ते त्यात लिहिलं. आणि शेवट येतो टी याचा अर्थ टेन्शन फ्री लाईफ. टेन्शन फ्री लाईफ याचा अर्थ असा आहे तणावमुक्ती. त्याच्यावर आपण बोललोच की तुमच्या आवडीचा छंद असेल तर तुम्हाला तणावातनं छान होता येतं. आणि शेवट एच येतो. एक लक्षामध्ये घ्या की जसं डॉक्टर कलामांचं अग्निपंख वाचत असताना शेवट येणारं एच मला अनेक ठिकाणी त्यांनी सांगितलं की तुमच्या सवयी चांगल्या आहेत, तुमचा दृष्टिकोन चांगला आहे, तुमच्या जीवनातली मूल्ये चांगली आहेत, तुमचं आरोग्य चांगलं आहे आणि सगळ्याचा शेवट तुम्ही हॅपी माइंडमध्ये येता. डॉक्टर कलामांचं मला एक उदाहरण एवढं आवडतं की एक माऊली माझ्याकडे आली, मी छोट्याशा खोलीत राहत होतो आणि तिच्या हार्टमध्ये स्टेंट बसवायची होती एक, आणि ती इतकी महागडी होती आणि मी मदत करावी, माझ्याकडे पैसे नव्हते. मी म्हटलं की मला परमेश्वरानं बुद्धी दिली आहे. पहा तुम्ही नेहमी सांगतो ईश्वरानं तुम्हाला काय दिलं आहे याचा विचार करा. काय दिलं आहे तुम्हाला? पहा तुम्ही कोकिळेला कंठ दिला, रंग दिला का? पोपटाला रंग दिला, कोकिळेसारखा कंठ दिला का? मोराला पिसारा दिला, वाघासारखा पंजा दिला का? सशाला चपळता दिली, कासवासारखी टणकता दिली का? अरे ईश्वरानं तुला पंख नाही दिले, चोच नाही दिली, पंजा नाही दिला, पण ईश्वरानं 3 गोष्टी तुला दिल्या. एक विचार करायला बुद्धी दिली, रंजन करायला कला दिली आणि सेवा करायला हात दिले. याची बेरीज कर, जगणं सुंदर होतं. म्हणून कलाम म्हटले की मला परमेश्वरानं बुद्धी दिली, त्या बुद्धीच्या जोरावरती तुला काय मदत करायची, तुला किती दिवसांची डॉक्टरांनी मुदत दिली आहे? म्हणजे मला एक अजून त्यांनी 6 महिन्याची दिली. स्वतः डॉक्टर कलामांनी ती स्टेंट स्वतः तयार केली त्या संशोधनातनं आणि त्या माऊलीला ती नंतर स्वस्तामध्ये मिळाली, ती जगली. त्यावेळीच जेव्हा एका विमानतळावरती ती बाई भेटली तेव्हा ती कलामांना म्हटली की तुम हमारे दिल में रहते हो, तुम्ही माझ्या काळजात राहता. माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण तो होता. म्हणजे जीवनात अशा आनंदाचे क्षण त्यावेळीच येतात त्यावेळी ही मूल्ये तुम्ही सांभाळता. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही जे सगळं सांगितलं हे समाधानच आपण विसरलो आहे सगळं. म्हणजे आत्ताचं जे सगळं जग आहे हे समाधान पूर्णपणे विसरलेले आहे. ते समाधान शोधण्यासाठी काय मार्ग आहे का? समाधान शोधण्यासाठीचा मार्ग एकच आहे ना की तुमचा आत्मशोध. तुम्ही जे मगाशी म्हटलात तसा की तुम्ही तुम्हाला ओळखायला शिका. स्वसामर्थ्याची जाणीव हा जगण्याच्या सुंदरतेचा प्रारंभ असतो. स्वसामर्थ्याची जाणीव. मी मलाच अजून ओळखलं नाही ना. तुम्ही मला सांगा ना की ज्ञानेश्वर ज्ञानेदेवी लिहितात को हा हाच प्रश्न आहे ना, मी कोण आहे?
मी कोण आहे याचं उत्तर तुम्ही शोधायचं. विवेकानंदाने वडिलांना विचारलं की तुम्ही मला काय दिलं, तेव्हा वडिलांनी त्या आरशासमोर त्याला लिहिलं, जगाला हा मी दिला आहे म्हटले. हे लक्षात घ्या, तुम्हाला ज्या आईवडिलांनी जन्म दिला आहे, ज्या तुम्हाला ईश्वरानं सर्व गोष्टी चांगल्या दिल्यात, तुम्ही मला सांगा अशी कित्येक माणसं असतात ज्याला पाय नसतो, एक हात नसतो, ज्याला डोळा नसतो. ईश्वरानं तुम्हाला सगळं दिलं तरी तुम्ही असमाधानी. अरे तुमचं मग समाधान कशात आहे? तुमचं समाधान तुमच्या काय असतं शेवट, तुम्ही तुमचं आयुष्य काहीतरी मूल्य घेऊन बांधलं पाहिजे. जसं आरिश नेमीला एकदा विचारला प्रश्न की ह्या गोमटेश्वराची एवढी सुंदर मूर्ती तू घडवलीस, काय सुंदर शिल्प घडवलंस. त्यावेळी त्याने मी नाही काय केलं म्हणला. अरे म्हणले दगडातनं देव घडवलास, पाषाणातनं परमेश्वर निर्माण केला. म्हटले मी एक केलं, त्या दगडातला नको तो भाग काढून टाकला. मूर्ती देवाची आतच होती ना. अरे तुमच्यात देवत्व असतंच, फक्त ते कोणीतरी जागवावं लागतं. आणि मला नेहमी सांगू तुम्हाला मी की आयुष्यात एक गोष्ट आहे, विनोदराव तुम्ही तर एवढी मोठी कामं केली आहेत. आज सातारचं साहित्य संमेलन केवढ्या उंचीवरती नेलं. आज जो तो भेटेल त्यात आम्हालाही संधी दिलीत. पण त्या ठिकाणी मी एक वाक्य सांगितलं होतं, ते सांगतो मी की आज विवेक बुद्धीला ग्लानी आली. माणसं एका गुंगीत जगत आहेत. माणसाचं समाधानच हरवून गेलं आहे. त्यांना असं वाटतं मी कशासाठी जगतो आहे. काही वेळेला आपल्या जीवनातलं ध्येय लक्षच आपण हरवलेलं असतं. मी नेहमी सांगतो की तुम्ही तो माझ्या सुंदर जगण्यामधला कोळी बघा. पहिल्याच ह्याच्यामध्ये मी ते आता नाव विसरलो मी, त्या समुद्रातला तो मासेमारी करायला देव मासा पकडायला जातो तो बघा, की तुमच्यामध्ये चैतन्य ओतप्रोत असतं, फक्त कुणीतरी ते जागवावं लागतं. मी या ग्रंथात शेवटची ज्या ओळी लिहिल्यात इथं, मनुष्य देहात विकार आणि विचार या दोन्ही बाबी सुप्त स्वरूपात असतात. समुद्रमंथनातून अमृती बाहेर पडले आणि विषसुद्धा. आपण कोणत्या विचारानं आयुष्याची घुसळण करतो यावर आपलं सुंदरपण अवलंबून असतं. मला सांगा की मूर्ती असते, दगडातनं ती घडवतो आपण. मूर्ती कधी घडते? जेव्हा दगड आपण कोरतो तेव्हा मूर्ती होते. शेवट सूर असतात बासरीत, बासरी फुंकावी लागते. पाण्यामध्ये वीज असते, पाण्याला गती द्यावी लागते, मग वीज जन्माला येते. लोणी ताकात असतं, ताक घुसळावं लागतं, मग लोणी येतं. तसं चैतन्य तुमच्या मनात आहे. मनसुद्धा चांगल्या विचारानं घुसळत नाही, चैतन्य आपोआप जन्माला आहे. आज आपण प्राचार्य यशवंत पाटणे सरांशी गप्पा मारल्या. सुंदर जगण्यासाठीचा त्यांचा दृष्टिकोन आपण समजून घेतला. म्हणजे सुंदर जगणं हे फार अवघड गोष्ट नाही. अतिशय सोप्या सोप्या गोष्टी आयुष्यात बदलल्या, आपण सोप्या सोप्या गोष्टी केल्या तर आपण सुंदर जगू शकतो. आणि हे सुंदर जगण्याची जी काही गोष्ट आहे ती आपल्याला पाटणे सरांनी समजून सांगितली की सुंदर कसं जगावं, समाधानी कसं जगावं, संगत कशी असावी, अशा अनेक गोष्टी आपल्याला सरांनी सांगितल्या. सुंदर जगण्यासाठी हे पुस्तक तुम्ही जरूर घ्या आणि वाचा. म्हणजे सरांनी जे सांगितलं त्याच्या ह्या पुस्तकाचा सार आहे, पण अख्खं पुस्तक वाचलं तर आणखी तुमचं जीवन सुंदर होऊ शकतं. सर आपण वेळात वेळ काढून आमच्याकडं आला, धन्यवाद. धन्यवाद.